घाबरलत? नाही नाही, म्हणजे तुम्हाला घाबरवायची इच्छा नव्हती माझी. काय तुमची यात काहीच चूक नाहीये. दोष असलाच तर या घरातल्या मोठ्या मंडळींचा. जावई म्हणून मान देण्यात जर कोणी कमी पडलं असेल तर या घरातली मोठी मंडळी. त्यात तुमचा काय दोष? तुमच्यासारख्या गोड मुलींनी सदैव हसत राहावं असंच मला वाटतं, किंवा माझ्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने आनंदी राहावं असंच मला वाटतं. शिवाय तुम्ही दोघीही आमच्या यांच्या माहेरच्या, त्यामुळे तुम्हाला खुश तर ठेवायलाच हवं. अहो तुम्ही खुश तर या खुश. काय काका, खरंच तुमचा स्वभाव खूप छान आहे. पण तारा का गप्प? तिला गिफ्ट आवडलेलं दिसत नाहीये. काका, काय आहे ना, तिला या गिफ्टची किंमत कळली नसेल म्हणून काय रिॲक्ट करावं हे माहित नाहीये तिला. पण तिच्या वतीने मी तुम्हाला थँक्यू म्हणते. बरं, आमची एक रिक्वेस्ट आहे. नाही नाही, हे गिफ्ट तुम्ही तुमच्या कपाटात असलेल्या लाखो करोडो दागिन्यांमध्ये ठेवू नका. नाही नाही, ते घालावं असं आम्हाला वाटतं. पण श्रावणी, जेव्हा कधी मी बघीन तेव्हा हा छल्ला तुमच्या कमरेला आणि तुमच्या पायात छम छम वाजणारे पैंचट हे दिसतील तेव्हाच आम्हाला बरं वाटेल. काय बरोबर बोललो ना आम्ही? हो ना. हा, तसंच करतील त्या दोघी. अगदी प्रेमानं वापरतील. त्या दोघींच्या वतीने मी शब्द देते. हो काका. थँक्यू काका. पण सॉरी, मी फक्त श्रेयसने दिलेलेच दागिने घालते. मी हे नाही घेऊ शकत. तुमचे आशीर्वादच पुरेसे आहेत मला. आपल्या नव्या कंपनीचं काम कुठवर आलंय? भूक लागली, भूक लागली. घेऊ का? अरे हो हो श्रेयस, थांब जरा, धीर धर बाळा. काय झालं? दयानंद काका येऊ देत. आपले पाहुणे आहेत की नाही ते, मग त्यांच्या आधीच आपण जेवायचं का? नाही नाही गेलं. पण ते आपले पाहुणे आहेत का? हो, ते बघ आले बघ. कोण म्हणतं आम्ही पाहुणे आहोत? अहो पाहुणे बोलून असं परक करू नका आम्हाला. बसा बसा. या बसा बसा. बसा बसा. काय आमच्यामुळे जेवायला उशीर झाला, माफ करा. नो प्रॉब्लेम. श्रावणी, आराध्या, घ्या वाढायला घ्या. वाढायला म्हणजे? अहो म्हणजे त्या वाढतील, आपलं जेवण झालं की मग त्या बसतील जेवायला. नाही नाही, असं कसं? अहो तुम्ही आमच्या सासूबाई, या आमच्या लाडक्या पत्नी, या गोड सुना, अहो सगळे आपण एकत्रच बसूया जेवायला. काय जेवण कसं हसत खेळत झालं पाहिजे. एवढा बुरसटलेल्या विचारांचा नाहीये मी. बसा, तुम्ही बसा. नाही नको, बागेच्यांना बसू दे. ती माझ्या सासरची रीत नाही मोडणार. अहो हे काय कोल्हापूर आहे का? नाही ना. अहो मग बसा. अहो हे बघा, मला हा भेदभाव चालत नाही. बसा. अहो सांगितलं ना, मुंबई असू दे कोल्हापूर असू दे, मी तुमच्या नंतरच बसेन जेवायला. बरं ठीक आहे. श्रेयसला भूक लागली आहे.
श्रावणी तुम्ही बसा. हो थँक्यू काका. खरं तर मला पण खूप भूक लागली होती. अगं बघा हे असं असावं, माणसाने मनमोकळं असावं. ऍक्च्युली काका तुम्ही एवढे मन मोकळेपणाने आपुलकीने वागतायत ना, अगदी आत्यांसारखे. त्यामुळे आमच्या मनावरचं दडपण कमी झालंय. आणि आजी हे बघा, हे मला काकांनी दिलंय. अगो बाई छानच आहे. ए काय आहे? ते मला पण पाहिजे. श्रेयस ते मुलींच आहे. मग मला नकोय. पण शोभून दिसतोय बरं का तुम्हाला. थँक्यू काका. चला घ्या घ्या लवकर जेवायला वाढायला घ्या, उशीर नको. काय श्रेयस, काय नवीन बिझनेस प्रोजेक्ट? नाही, आपण बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे, शिवाय गोल्ड मेडल आलंय आमच्या कानावर. म्हणून म्हटलं काही बिझनेस प्रपोजल असेल तर सांगा. आम्ही इंटरेस्टेड आहोत बरं इन्व्हेस्ट करायला. खरंच? हो. भाऊजी मी काय म्हणतो की अहो आता एवढ्यात काही नको. तो थोडा आजारी आहे ना सध्या, त्यामुळे. ए नाही नाही नाही, मी नाही आहे आजारी. मी आजारी नाही आहे. तुम्हाला सांगू का, हे सगळ्यांना असं वाटतं की मी आजारी आहे म्हणून, पण मी आजारी नाहीये. तुम्ही आता मला जे सांगताय ना ते मी सगळं संध्याकाळपर्यंत तयार करून देईन, असं चालेल का? ये होईना बात. ये हुई बात. वा, छान झालं बरं जेवण. हे सगळेच पदार्थ उत्तम झालेत. अहो दोघी सुनांनी केलाय स्वयंपाक. सौंदर्य उतरलंय बरं का जेवणात देखील. छान छान छान. हा पण एवढंही चांगलं जेवण करू नका, नाहीतर तुमच्या हाताची चव घेण्याकरता तुम्हालाही आमच्या सोबत कोल्हापूरला न्यावं लागेल. वा, छान झालं जेवण. अंगावर आला. आता दुलईत लपेटलेली वामकुक्षी हवीच. हा आणि ऐकलत का, नाही तुमच्या हातचं पान हवंय. अहो बरेच दिवस झाले पान खाल्लेलं नाहीये. हो. सुनबाई नाही शिकवा. अहो सुनबाई सगळं यायला हवं. हा ऐकलंस का काका काय म्हणाले? हो. चला, अन्नदाता सुखी भव. आजच्या सारखंच उद्याही हवं. बाकी दयानंदराव वाटले होते जुन्या वळणाचे, पण आहेत अगदी आजच्या विचारांचे आणि मोकळ्या स्वभावाचे. हिवड्याची जुनी पद्धत अजून आहे वाटतं तुमच्या इथे. हो आई, आम्ही अजूनही ही जुनी रीत पाळतो.
श्रावणी जरा लवंग देतेस का? हा. कसं आहे नाही, नवऱ्याला मान देणं ही पद्धत तुम्हाला जुनी वाटत असेल, पण आमच्याकडे तसं नाहीये बरं का. आई, मला माफ करा, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते मी, पण माझ्या भावाला असा मान कधीच मिळाला नाही या घरात, आणि तुमच्या सुनांनाही ते कधी जमलं नाही. अर्थात ते यशोधराचे संस्कार आहेत, त्यावर काय बोलणार नाही का. नाहीतर मला सांगा, मगाशी घरातल्या पुरुषांबरोबर जेवायला बसायच्या ऐवजी या तुमच्या सुना माझ्याबरोबर जेवायला बसल्या असत्या तर चाललं नसतं का? अर्थात यात त्यांचा तरी काय दोष म्हणा, यशोधराचा संस्कार ते पुढे चालवत आहेत नाही का. असो, जरा जास्तच बोलले बहुतेक मी, माफ करा बरं. काही माझ्याकडून माझ्या नवऱ्याचा मान राखला गेला पाहिजे एवढं मात्र मला नक्कीच कळतं. श्रावणी, आलेच विडा देऊ. किती छान आहेत ना या सगळ्या माझ्या बिझनेस आयडियाज. आता या सगळ्या बिझनेस आयडियाज मी दयानंद काकांना दाखवणार आणि मग ते मला फायनान्स करणार. यांना सगळ्यांना तर असंच पाहिजे. आपल्या कंपनीत तर मला कोण नेतच नाही ना. अक्षय पण मला ऑफिसला घेऊन जात नाही. माझे साधे सह्या घ्यायला पण मला कोणी बोलवत नाही ऑफिस मध्ये. असंच पाहिजे यांना. बोलणारच नाही मी कोणाशी. मी फक्त दयानंद काकांशी बोलणार आणि त्यांना माझ्या सगळ्या आयडियाज दाखवणार. आणि मी आत्याचा पण फेवरेट आहे ना, मग तर माझं काम करतीलच. मग मी पण अक्षय सारखा जाणार अमेरिकेला, देशात विदेशात सगळीकडे फिरणार. तू का आलीस इकडे? आजीने पाठवलंय मला. तुझे काही कपडे वगैरे धुवायचे असतील तर दे मला. काही धुवायचं नाहीये, जा तू इकडनं. हा सगळा काय प्रकार आहे श्रेयस? देवा, हा कोणत्या कल्पनेने भरून गेलाय असा? तो दयानंद नावाचा माणूस काही बरोबर वाटत नाही मला. तो सगळ्यांसमोर याला मूर्खात तर नाही ना काढणार? असा आघात झाला तर याची तब्येत बिघडेल. थांब थांब थांब. तुझं सगळं बोलणं ऐकलंय मी, पण मी काय सांगते ते शांतपणे ऐक. ते आत्ताच आलेत की नाही आपल्या घरी, दमले असतील ना. मला नाही वाटत की तुझ्या बिझनेस आयडिया त्यांना आत्ताच ऐकायला आवडेल. तू तू नंतर जा प्लीज. ते सगळं ऐकून घेतील आता. तुला नाही माहिती काय? श्रेयस, अक्षय, मला वाटतं रेडीमेड फूडच्या बाबतीत आत्ता तू लक्ष घालू नये या बिझनेसमध्ये, कारण फूड हा जरा नाजूक विषय झालाय. काका काका काका, हे बघा हे बघा. हे बिझनेस प्रपोजल्स आहेत, 3 आहेत. अरे वा, ये बस बस. मस्त. वा, रेस बरंच पेपर वर्क केलंय. छान. ओ गुड. वा 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 वा.
श्रेयस, मला सांग, साधारण तुला या बिझनेसमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल? इन्व्हेस्टमेंट का? हा, मला ना कॅल्क्युलेशन करावं लागेल, मी करून सांगेन. ठीक आहे, तू कॅल्क्युलेशन कर आणि मला सांग. हा. आणि यावर एक नोटही काढ. श्रेयस, तुझ्या या बिझनेसमध्ये मी इन्व्हेस्ट करायला तयार आहे. वाह, थँक्स. कोल्हापूरला गेलो की नक्की करीन, पण तोपर्यंत या बिझनेसवर विचार करून ठेव. त्याच्यावरती एक नोट काढून ठेव, आपल्याला आणखीन काय काय करता येईल. ओके, चालेल. हे घे, जा. वाह, थँक्यू. बाय बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. वाह. अरविंद, अक्षय, माझ्या अशा वागण्याचं तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना? पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, श्रेयस आत्ता जरी अशा अवस्थेत असला तरी एक काळ त्यांनी या कंपनी करता चमकदार कामगिरी केली आहे, विसरू नका. तुम्ही जर त्याच्यावरती विश्वास ठेवायचं थांबवलं तर तो स्वतःवरती विश्वास ठेवायचा थांबवेल. असं होता कामा नये. कशा ना कशात त्याला इन्व्हॉल्व करत जा, त्यामुळे तो नक्कीच सुधारेल. भाऊजी, खरंच तुमचं कौतुक करायला ना माझ्याकडे शब्द नाही आहेत. तू माझ्या श्रेयसला किती छान सांभाळून घेतलं तुम्ही. घ्यायलाच हवं. तुला काय वाटतं आराध्या? तुम्हाला कसं कळलं मी इथे आले ते? मांजर हळू पावलाने चालत असलं तरी जंगलच्या राजाला कळतं. नाही, म्हणजे तुला मांजर म्हणतोय किंवा मी स्वतःला सिंह म्हणतोय असं समजू नकोस. मी फक्त उदाहरणादाखल बोललो. पण श्रेयसच्या बाबतीत जे मी वागलो ते योग्यच होतं ना? हो, योग्य केलं. काका, मी विचारायला आले होते की तुम्हाला रात्री असं दूध वगैरे काही लागतं का? नाही म्हणजे मग असं ताजा दुधाचा मसाला करून ठेवला असता ना मी. हो, लागतं. हो, ठीक आहे. धन्यवाद सुनबाई. नाही, एवढं आपुलकीने विचारलं. अक्षय, फार गुढी बायको मिळाली बरं तुला. लेका नशीब काढलंस. बरं सुनबाई, ताई आमचा घसा दुखतोय त्यामुळे दूध जरा कडक आणि हा त्यात एकदम मसाला टाकू नका. कारण काय, 4 कांड्या केशराच्या टाका, मग त्यात वेलची टाका आणि नाहीतर नको. मीच येतो स्वयंपाकघरात. काका, चला तुम्हाला आमची पद्धत दाखवतो. चला. भाऊजी, तुम्ही काय, मी स्वतःला इतका त्रास का करून घेतो? ती करेल ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे. त्रास बीस काही नाहीये. एकदा मी स्वतःहून तिला दाखवतो, मग करेल मनासारखं माझ्या. चला. हो.
किती प्रेमळ आणि साधा माणूस आहे. गर्व म्हणून कशाचा नाही. हो खरंच.